नमस्ते, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर माझा जो व्हिडिओ आहे तो आज मी बनवत आहे मस्त पुष्कळ दिवसानंतर. माझं काय म्हणतात हक्क आहे त्याच्यावर. तर चला चालू करूया का. तर मी जो व्हिडिओ बनवत आहे तो लक्षपूर्वक कान उघडे करून ऐका आणि मज्जाच मज्जा आहे. तर तुम्हाला माहितीच आहे काही दिवसापूर्वी दादानं एक त्याचा तो ढाई काका जो आहे तो एका घरामध्ये बिल्डिंगमध्ये राहत होता आणि म्हटलं एक असं व्हिडिओ टाकला की आमचं काय संपलं, कॉन्ट्रॅक्ट संपलं. कॉन्ट्रॅक्ट काय म्हणतात ते, घराचं भाडं द्यायचं असतं ना, संपलं आणि आम्ही चाललो आहे बिस्तरा बोज सगळं बांधून आम्ही नेत आहोत असं. तर मला काय म्हणायचं आहे, ते सगळं नाटकं होती ॲज अ एक काय म्हणतात दाखवायचं थंबनेल. सगळं विचार ना किती वेळा हा घर बदलतो, घर बदलू. हां. तर नेक्स्ट. तर म्हणजे असं वाटतं ना लोकांना किती हा घर बदलो. आणि त्याला पण कळलं आहे की जर आपण घर बदलत असतो तर त्यावर व्ह्यूज छान येतात, म्हणून त्यांनी असं टाकलं की आमचं कॉन्ट्रॅक्ट संपलं आणि आम्ही निघालो. पण नाही, यांचं कॉन्ट्रॅक्ट संपलं नव्हतं, ह्याला जायचं होतं फिरायला. मग त्या घरामध्ये मातोश्री आहेत ना, तर त्या मातोश्रीला कोण बघणार, बरोबर. आणि मग तिला मदतीला कोणतरी पाहिजे ना भाजी चिरायला. इथे ही पण नाही आहे मला प्रकारे, माझ्याप्रकारे कामवाले बायकांना पण नाही बोलवणार हा. का? कारण हा आहे चिंगूस मक्खी चूस. का? तर त्याच्या सासूने प्रूफ केलेला. ते नंतर सांगते, लास्टला सांगते. पण हे आता हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि जर पाहिलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा, बेल वाज घंटी आहे जी दाबा, तोडा भुका करा, काही पण करा, मला माहीत नाही, समजलं का. हां, नाहीतर माझी मातोश्री जे श्राप देते, मातोश्रीची आजी सगळे श्राप देतात, तुम्हाला माहिती नाही तुम्हाला. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर मैत्रिणीनं तर आपलं जो दादा आहे ना त्याने काय केलं होतं, प्लॅन केलं होतं की ना असं टायटल टाकायचं, थंबनेल टाकायचं, चला आम्ही बिस्तरा सगळा बंद करतोय, आमचं कॉन्ट्रॅक्ट संपलं आहे म्हणून आम्ही त्या आजोबांना घेऊन चाललो आहे. त्याला आजोबा गेले पण त्याला एक दिवस सुख नाही. मुंबईमध्ये सुख होतं त्या आजोबाला, पण इथे एक दिवस सुख नाही. अख्खा दिवस तो असं कोण करतं तुम्ही मला सांगा. असं कोण करतं जो थकून गेला असेल, बरोबर. जेव्हा माणसाला या जिंदगीमध्ये तो एवढा थकला म्हणजे थकून गेला असेल ना, तो व्यक्ती असा करतो. तर तो आजोबा तसंच करतो. त्याच्यानंतर घरामध्ये मातोश्री एकट्या असतात. तर परत त्या घरचं लाईटचं बिल मग ह्यालाच भरायला पाहिजे ना, आणि तो काय म्हणतो आजोबा भरणार का, त्याच्याकडे काय दिडकी आहे असेल हो, आपल्याला काय माहिती आहे लोकांचं बँक बॅलन्स काय म्हणून. तर ह्यालाच भरावं लागेल लाईट बिल. तर त्यांनी काय विचार केला की याला घरात आपण ठेवूया आणि घरी ठेवल्यानंतर मस्तपैकी हा आपल्या आईला सगळं मोमोज करायला, चपाती करायला, भाजी करायला सगळं कापून बिपून देईल आणि आई व्हिडिओ करेल. हां, परवाशी केलं होतं ना ते आई मातोश्रीने, मी विसरूनच गेली. ते आहेत ना ढाई काका, म्हणजे मजदूर. त्याला पैसे बिशे नाही लागत, असं त्याला काय खायला दिलं, दात बीत नाही चावून खायला, तो खाणार पोटभर. त्याला 2च बस आहे बाबा. हे लोक त्याच्यासमोर पिझ्झा घेऊन गेले होते तेव्हा काही वर्षा अगोदर, आणि त्याला त्याच्यासाठी म्हणे लास्टाने ह्या 4 लोकांनी बसून त्याला एक छोटासा तुकडा दिला आणि ह्या 4 लोकांनी खाल्लं होतं. मग तुम्ही विचार करा, त्या ढाई काकाला बस आहे ना ते 2. तर ह्याला काय केलं, ढाई काकाला इथे ठेवलं आणि हे लोक मुंबईला गेले. मुंबईचा व्हिडिओ नाही केला, काही नाही केला, सीधा मुंबईमध्ये सीधा मुंबईला गेले. मुंबईमध्ये गेऊन रिक्षाचा व्हिडिओ डायरेक्ट अपलोड केला. रिक्षामध्ये जाताना त्याला भूक लागली म्हणे, त्यासाठी शिरा. सकाळी सकाळी कोण खातं रे ते शिरा, थंडा थंडा, ते पण सकाळी कोण खातं तो शिरा, तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये करा. सकाळी सकाळी कोण खातं का नाही, पण याला शिरा आवडतो ना, मग कुठे जाईल तिथे शिरा घेऊन जा. शिरा की जवानी, आईम टू नाही काय मी सांगणार, पुढचं मी नाही सांगणार. शीला शीला की जवानी, ओ माय गॉड. आता हे माझं आहे बाबा, टकल्या. काय काय बसून काम धंदे करतोय ना, सगळं मला कळालं आहे. ते ऑफिसमध्ये बसलाय तू काय काय फालतूगिरी केली आहे ना, सगळं मला कळालं आहे. तू ते ऑफिसमध्ये बसला होता ना, माझं ऑफिस मागे कामाचे तर ठोंब्या, मला सगळं समजलं आहे. तुझे काम करतोय ना कांड, ते अगोदर केलं होतं ना कांड, ते पण आता तुझे करत आहे कांड. तर तुझं तर कांड सगळं काढणार मी. ह्याची कांड मी अशी सगळी काढणार ना,
बघा हा त्या दिवशी रूममध्ये बसला होता ना तिकडे, तर काय कांड केलं ना मी तुम्हाला थोड्या दिवसानंतर सांगेल. ते कांड जरा क्लिअर होऊन द्या, मग ह्याच्यात ते कांड बरोबर मी बाहेर काढते. कारण हा कांड असं ना असं आगलावा आहे, आगलावा. ठीक आहे, ह्याच्यात तर काही दम नाही आहे. मग दुसऱ्याला त्रास द्यायला हा जन्माला आलेला आहे. ठीक आहे. तर मैत्रिणीनो, काही दिवसाअगोदर ह्यांचा एक व्हिडिओ आला होता आणि ह्या व्हिडिओमध्ये हे लोक काय म्हणत होते, आम्ही बाहेरचं खात नाही, आम्ही बाहेरचं खात नाही, आम्ही थोडं थोडं खातो. मग मुंबईमध्ये जाताना काय अंगामध्ये काय येतं रे तुझ्या? ते भूक केलेलं कोण मेलं असेल त्याची आत्मा बित्मा येते का? म्हणजे असं झडप मारतो तू. एकदाच जाणार कुठेतरी तिथे एवढं पोट भरून खाणार. म्हणजे काल मी एक व्हिडिओ बघितला, ते एवढं पिझ्झे खाल्ले ह्या लोकांनी. अरे बाबा, ते एवढं चीज तोंड सुजलंय, ते एवढं असं 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 सुजलंय ना, असं फुटून जाईल. आणि कोण विचारलं माझी बायको बारीक आहे की जाडी आहे? जाडी झाली आहे, जाडी. ते तोंड असं सुजलंय बघा. लग्ना अगोदरचं तोंड बघा आणि आता असं सुजलेलं तोंड बघा. ते जरा खाऊन खाऊन इथे आलेलं आहे ते मांस. इथे नाही गेलं ते मांस, इथे आलंय. आणि चष्मा छोटा दिसायला लागलाय आणि तोंड मोठं दिसायला लागलाय छापरीचं. एवढं डोकं सटकलंय ना, त्या ऑफिसमध्ये जे बसून तू नको असलेले काम धंदे केले ना, बघ तुझं मी आता बरोबर तुझी लाईन मारणार. ऑफिसमध्ये बसून जे काही केलेलं ना कांड, ते मला सगळं कळालं आहे मैत्रिणीनं. थोड्या दिवसामध्ये ते काय कांड केलेलं ना, ते माझं सगळं बरोबर होऊन दे. मग ह्याची मी ती बरोबर बँड वाजवते. ठीक आहे. तर मला सगळं समजतं, मला सगळ्यातून इन्फॉर्मेशन येते. असं झालं आहे, असं झालं आहे, तर तुझी बँड तर मी वाजवणार आहे. थांब जरा. तर मैत्रिणीनो, आज काय झालं, आज बाबू थोडं स्लो. तर आज काय झालं, त्याचा एक जो व्हिडिओ मी बघितला, तर हे लोक बाहेर फिरायला गेले होते आणि 1 किलोचे ती झेंडूची फुलं 40 रुपयाला भेटत होतं. असं त्याला जीव वरती खाली झाला. बाबा, एक गोणीच घेऊन गेला असता, असं झालं असतं. घ्या 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 घ्या. जिथे कमी प्राईस भेटेल ना, तिथे हा पहिला असतो फुकट्या. आणि लोकांना प्राईस सांगतो, शिरा खाल्ला 25 रुपयाचा. अरे काय रे फुकट चंदू, तुझं रेट कोण विचारतोय? एवढ्या मोठ्या यूट्यूबरचा मुलगा तू, सेलिब्रिटी आहे तू, आणि तू असं फालतूगिरी करतो. ते बघ, तिला असं डोकं सटकलं ना, असं असं की दुसरी कोण असती ना, तर फाटकन सांडकन कानाखाली वाजवलं असतं. हा गेला होता कुठेतरी खायला प्यायला मस्ती. तर ते मध्ये ती आईली साडूसाहेबची बायको, ही जी याची मेवणी आली आणि त्यांनी ते मोदक काहीतरी हे केलं होतं, तिने घेतलं होतं मोदक. आणि ह्याने असा ना तो मोदक, तिचा खायचा मोदक, हा ठोंब्या दुसऱ्याचं उष्ट नाही खात, पण ह्याने याच्या हाताने, उष्ट्या हाताने तो मोदक असा खोलला विदाऊट तिला परमिशन. तिला नाही सांगितलं खोलून दे. एवढं फुकटचन की तुला ते मोदक ओपन करून बघायला दाखवायचं होतं. तिला सांगायला पाहिजे होतं, तिच्या हातात देऊन असं मोदक ओपन कर बाईणी आणि दाखव. पण नाही, मी हुशार कारण मी माझ्या पैसे, अरे तू तुझ्या पैशाने घेऊन दे की काय घेऊन दे, पण तिच्या हातात होतं ना, तर तू घेतला आणि तोडला. तर तिचं रिॲक्शन बघ जरा तू, तिचं ते रिॲक्शन बघ. दुसरी असती ना तर तुला कानफटीत मारली असती. आणि त्यांना साडूसाहेब चांगला आहे, त्याला इरिटेट करू नको. एक दिवस सांडकून मारेल ना साडूसाहेब. बघा, मला तुम्ही आवडता बरं का, कारण तुम्ही ना छान आहात, तुम्ही बोलत नाही, सायलेंट असतात. पण हा, याची आजी म्हणत होती आमच्या फॅमिलीमध्ये कोणीच बोलत नाही. कुठल्या नक्षत्रात जन्म आलेला काय माहीत, बडबड्यात निघाला. म्हणते तर हा पण बोलत नव्हता म्हणे. कोणानं ह्याच्यावर बिझनेसमध्ये आला ना तो बोलायला लागतो. ओ माय गॉड, बोलून बोलून केस गेली आणि वीक डोक्यावर वीक आलं. बरोबर आहे की नाही मित्र? आणि दुसरं पॉईंट, एवढं खाताडो आम्ही बाहेर खात नाही. एवढं चीजचा पिझ्झा खाल्ला काल, एवढं मलाच इथं कसं तरी झालं. मला असं वाटलं त्याने खाल्लं, ते बघून मला पण असं वाटलं मी खाल्लं, आणि मलाच एक टाईप्स पोटाला मळमळ स्टार्ट झाली. एवढं मला हे झालं, विचार नाही करू शकत. हा रिकाम टेकडा लोकांना पैसे देणार का? तिथे ते स्टॅच्यू उभा होता, तो मुलगा, आणि त्याचे जवळ उभे राहून सगळे फोटो काढत होते. तर सासूबाईला म्हणतो, मम्मी तुम्ही जाता का? पण मी नाही जात, तू जा, पण 5 पैसे दे, कारण मम्मीला पण माहिती आहे की हा फुकटचंद आहे. असं जाऊन फोटो काढेल व्ह्यूजसाठी. बघ, तुझी इज्जत तुझ्या सासूने काढली आणि ती मेवणी पण एक दिवस काढणार तुझी. आणि तुझं 101% तुझी मोठी लाज काढणार तुझी बायको, कारण तुझ्या जातकमध्येच ते आहे की तुझ्या याच्यातलं कोणतरी जवळचा माणूस तुला धोका देणार आहे. हे पत्थर पर लिखी हुई, गोल्डन में लिख के रखी.
कोणतरी एवढं मोठं धोका देणार आहे तुला जो लाईफमध्ये आता तो बोलेल तो व्यक्ती, नाही बाबू बाबू मी नाही धोका देणार, बाबू मी नाही धोका देणार. पण बघ बाबू बेबी कशी उडून जाणार आणि नंतर बघ तुझे वांदे होणार. ठीक आहे, बाकीचं काय नाही मैत्रिणीनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा. असं पुष्कळ आहे, पण ह्याचे विचित्र माणसाचं आपण किती बोलू तोंड दुखायला लागतं. त्याला दुखत नाही पण आपल्याला दुखतं तोंड. बरोबर आहे की नाही? विचित्र माणूस आहे बाबा. एवढा विचित्र माणूस मी यूट्यूबमध्ये कोणालाच बघितला नाही. आणि एवढा इरिटेटिंग व्यक्तीसुद्धा मी आजपर्यंत यूट्यूबमध्ये बघितलं नाही. है ना मम्मी, है ना मम्मी, है ना नाक खुजाओ बेबी, है ना नाक खुजाओ बेबी. असं नाक खुजाओ बेबी तर एकदम खुश. ते सोडा पिताना म्हणते ए नीचे का पाणी क्या करणे काय. अरे नीचे का पाणी पिणे काय. आणि काय फेकायचं की अंघोळ करून टाक बस. तुला तेवढं अंघोळ पण पाहूचं तर इथे वीक धुवून घे. सोड्याने तोंड बिन धुतलं ना तो माणूस गोरा होतो. असं मी नाही म्हणत, मी ऐकलं आहे बाबा, केलं आहे मी एकदा. हां मी केलं आहे. हां आणि काय माहिती आहे का, तुम्हाला मी आहे ना उद्या परवा एक तेल मी तुम्हाला दाखवेन तो व्हिडिओ ते तेल. आणि जर तुम्हाला सुद्धा हवं असेल ना तर तुम्ही घ्या. माझी इथे केस आहे ना पुष्कळ म्हणजे येत नव्हती मला, इथपर्यंत केस आहेत, इथपर्यंत अशी केस होती आणि माझे ना येत नव्हतं. तर मी ती तेल मागवलं होतं आणि विदिन 4 to 5 days मला ते तेल लावल्यानंतर केस यायला लागली आणि मला ना छान झोप पण यायला लागली. एवढं सुपर झोप येते ना ते तेल लावल्यावर. तर तुम्हाला हवं असेल ना तर ते तुम्ही तेल घ्या. मी पाहिजे तर कम्युनिटीला टाकेल त्याचा फोटो. आणि मी आहे ना लास्ट टाईम बाहेर गेली होती ना तिथे घेतलं होतं, एक शॉपमध्ये घेतलं होतं. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पण घ्या. बाकीचं काय नाही माहिती नो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि काय करायचं कमेंट करायचं. बाय बाय.